नमस्ते मंडळी. जगजेता भारत, विश्वविजेता भारत, लाखो हृदय जिंकणारा भारत, माझी टीम इंडिया. मित्रांनो, माझा विश्वास शेवटपर्यंत टिकला. माझा विश्वास शेवटपर्यंत टिकला. मी फक्त कॅच नाही घेतला, तर मी विश्वचषक जिंकला. या विश्वचषकातून आपण कोणत्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायला हव्यात, कोणत्या गोष्टी शिकल्या हव्यात, या संदर्भात माहिती घेऊ. मित्रांनो, आपला टीमचा कर्णधार रोहित शर्मा. इफ यू बिलीव्ह इन कर्मा देन यू कीप इन युअर माइंड, कीप ट्रस्ट ऑन शर्मा. रोहित शर्मा, काय शिकाल त्याच्याकडून? आपलं ध्येय, आपल्या ध्येयाप्रती जाताना आपण टप्प्याटप्प्याने का होईना प्रगती करायची. वेगवेगळे सामने जिंकत आपण शेवटाला जायचं आणि मात्र चषक जिंकूनच यायचं, जगजेता होऊनच यायचं. विराट, जोश, रुबाब आणि हां, शेवटच्या क्षणी जेव्हा आपली गरज असते तेव्हा नक्की आणि नक्की पुढे येऊन उपयोगी ठरणे. पंड्या, हार्दिक पंड्या, काय शिकाल त्याच्याकडून? हे पण दिवस जातील, माझे हे पण दिवस जातील. ज्यांनी माझ्या वाईट काळामध्ये माझ्यावर टीका केली आहे त्यांना मी उलटं उत्तर देऊन नाही, तर माझ्या कामगिरीतून त्यांना उत्तर देणार. सूर्यकुमार यादव, ज्याच्यामुळे ज्या क्षणाची वाट आपण पाहिली आणि तो क्षण आपण टिपला, तो सूर्यकुमार यादव. त्याच्यावरून काय शिकाल? संधी केव्हाही येऊ शकते, संधी केव्हाही येऊ शकते. त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात आहे. कितीही दबाव असू दे, आपण आपल्या संधीकडे फोकस करणं गरजेचं आहे. अक्षर पटेल, घेण्यासारखा गुणधर्म म्हणजे शांतीत क्रांती. आपल्याला दिलेली कामगिरी आपण चोख बजावणे. ती कामगिरी करताना कोणताही गाजावाजा नाही, परंतु आपलं योगदान हे नक्की महत्त्वाचं असतं. पंतांचा ऋषभ, अतिशय मिश्किल, ध्येय एकच, आनंदी आनंद. प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येऊ, प्रत्येक क्षण एन्जॉय करणे आणि ते एन्जॉय करताना एकच विश्वास, आम्ही जिंकणार, आम्ही जिंकणार. बूम बूम बुमराह, सर्वांचा आवडता. एकच गोष्ट, आयडेंटिटी आणि तुमचा विश्वास, तुमच्यावर दिलेला विश्वास सार्थकी आणि त्यानंतर योग्य ती कामगिरी करून यश मिळवणे. अर्शदीप सिंग, सध्या फक्त शिकून घेणे, विविध अनुभव घेणे, कारण आपण उज्ज्वल भविष्य आहोत, देशाचं भविष्य आहोत आणि ते अनुभव घेता घेता आपला बेस्ट देणे, कारण मित्रांनो आपण भविष्य आहोत. कुलदीप यादव, पहिल्या सामन्यापासून, पहिल्या क्षणापासून थोडा आपला खारीचा वाटा घेत आपल्या ध्येयाप्रती पोहोचण्याची शक्ती कोणाकडून शिकावी? तर कुलदीप यादव. आणि या सर्वांना एका योग्य पठडीमध्ये बांधून ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे आपली द वॉल मेंटॉर, प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून काय शिकायचं? तर एकजुटीचा विजय हा नेहमी होतोच. मित्रांनो, या विश्वचषकातून आपण एकच गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की कोणतीही गोष्ट करताना आपण एकत्रितपणे संघटनाने केली तर नक्की जय हा आपलाच होतो. माझा भारत, जगजेता भारत. अभिमान आहे मला माझ्या देशाचा, माझ्या टीम इंडियाचा. मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि वंदे मातरम. बी हॅप्पी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. थँक्यू.